मित्रांनो, धान बोनसच्या प्रतीक्षेत बरेच शेतकरी होते. त्यात मित्रांनो 10 तारखेपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस हा वितरित झालेला आहे. गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर भंडारा, त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 तारखेपर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला आहे. परंतु अद्यापही असे अजून सुद्धा शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला नाही. बरेच शेतकरी अद्यापही वनपट्ट्यामधले म्हणा किंवा काही ब्लॉक मधले म्हणा, ते शेतकरी अद्यापही धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. फायनली मित्रांनो, धान बोनस संदर्भात आपल्याकडे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर धानाचे बोनसच्या प्रतीक्षेत आता एक टप्पा बघा नागपूर जिल्ह्याचा, त्यानंतर इकडं काही नाशिकचा भाग, त्यानंतर काही इकडे ठाणे वगैरेचा भाग. तर ते शेतकऱ्यांना अद्यापही धानाचा बोनस 1 रुपया सुद्धा वितरित झालेला नाही. परंतु जे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरित झालेला होता, त्यानंतर धानाच्या जे वनपट्ट्यामध्ये शेतकरी येतात त्यांच्या सुद्धा अद्यापही धानाचा बोनस वितरित झालेला नाही. मित्रांनो, फायनली धानाचा बोनसच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट ही म्हणजे 15 ते 20 दिवसात येणाऱ्या धानाचा बोनस वनपट्ट्यामधील किंवा जे ब्लॉक लिस्टमधील अजूनही शेतकरी बाकी आहेत त्यांची पडताळणी म्हणजे याद्या तयार होणं चालू आहे. आणि जसं याद्या तयार होतील, पडताळणी पूर्ण होईल, त्या टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झाली. 10 तारखेपर्यंत बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली आहे. तर मित्रांनो, आता जे शेतकरी उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांना आता बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा. त्या शेतकऱ्यांना जवळपास 15 ते 20 दिवसाच्या आत धानाचा बोनस वितरित होणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, बरेच शेतकरी हे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना आता वाटत आहे आम्ही नोंदणी केली होती फक्त, त्यामुळे सुद्धा आम्हाला म्हणजे नोंदणी केली होती फक्त, धान विक्री केली नव्हती, त्यामुळे सुद्धा आम्हाला धानाचा बोनस वितरित होत नाही, असं डोक्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या विचार येत आहेत. परंतु मित्रांनो, नोंदणी केलेली असेल आणि विक्री केलेली नसेल तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमच्या जे याद्या तयार होत आहेत मार्केटिंग फेडरेशनकडे, जिथे तुम्ही नोंदणी केली होती तिथे. आता ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपण सांगितलं होतं की बाबा 10 तारखेच्या आत किंवा 8 दिवसाच्या आत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे सबमिट करा, तुम्ही जिथं नोंदणी केली होती वगैरे. ज्या शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत त्या शेतकऱ्यांनी आता तरी एक तिथं जाऊन तुमची नोंदणी वगैरे जिथं केली होती तिथं जाऊन डॉक्युमेंट वगैरे मागितले असतील तर ते देऊन टाका. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे शेतकरी आता उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्यासारखं काही नाही. 15 ते 20 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित होणार आहे. वनपट्ट्यामध्ये असो, ब्लॉक लिस्टमध्ये असो किंवा उर्वरित असो किंवा नोंदणी केलेली असो, फक्त विक्री केलेली नसो, काही काळजी करायचं कारण नाही. तुमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित होणार आहे. आता नागपूर, त्यानंतर दुसरे जिल्हे आठवण्यात मला, तर नागपूर, त्यानंतर नाशिकचा काही भाग वगैरे, पालघरमधले सुद्धा बरेच शेतकरी आपल्याला मेसेज करत आहेत की आम्हाला धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होईल वगैरे. तर मित्रांनो, नागपूर आणि पालघर, इकडे नाशिकचा काही भाग, तर मित्रांनो तुमच्या खात्यावर धानाच्या बोनसचा हे जे भंडारा वगैरे हे 4-5 जिल्हे आहेत त्यांचा प्रश्न सुटल्याशिवाय तुमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित होण्याचे चान्सेस नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.